यूपीमधल्या प्रयागराजमध्ये आपामऊ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव येतं ज्याचं नाव आहे गोहरी मोहनगंज। या गावात एक दलित कुटुंब राहत होतं ज्यामध्ये 4 सदस्य होते। घरातील मुख्य सदस्याचं नाव होतं फुलचंद, जो एक मजुरीचं काम करत होता। घरात त्याची पत्नी होती जिचं नाव होतं रीता देवी आणि त्यांना 2 मुलंही होती। एक 17 वर्षाची एक मोठी मुलगी होती। तिचं खरं नाव आपण या घटनेमध्ये काही वेगळं धरणार आहोत। आपण तिचं नाव प्रियांका असं धरणार आहोत। तर 17 वर्षाच्या प्रियांकाशिवाय फुलचंदचा अजून एक मुलगा होता, तो 10 वर्षाचा होता। फुलचंदचा जो मुलगा होता तो लहानपणापासून बोलण्यात असमर्थ होता, म्हणजे तो मुका होता, तो काही बोलू शकत नव्हता, पण बाकी सर्व गोष्टी तो नीट समजत होता। आता दिवस होता 24 नोव्हेंबर 2021 रात्री अंदाजे 12 ते 1 वाजताच्या दरम्यान काही लोक त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसतात। जबरदस्ती घरात घुसल्यानंतर ते सर्वात आधी अंगणात झोपलेले फुलचंद त्यांची गाळा दाबून ते हत्या करतात। त्याच्याच नंतर ते अंगणातच पुढे फुलचंदची पत्नी रीता देवी आपल्या 10 वर्षाच्या मुलासोबत झोपलेली होती। हे लोक आधी रीता देवीचा गाळा दाबून तिची हत्या करतात आणि त्यानंतर हा 10 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यांनी त्याच्या आईला मरताना बघत होता, पण तो काही बोलू शकत नव्हता, तो गप्प होता, काही सांगू शकत नव्हता। याचाच फायदा घेत हे हल्लेखोर त्या 10 वर्षाच्या मुलाचीही क्रूरपणे हत्या करतात। पण या लोकांचा खरा उद्देश काही वेगळाच होता। त्या तिघांची हत्या केल्यानंतर हे पुढे जातात। त्या ठिकाणी खोलीत या घराची 17 वर्षाची मुलगी प्रियांका झोपलेली होती। हे 3-4 लोक तिच्याजवळ जातात, आधी तिला काबूत घेतात, तिच्या तोंडामध्ये ते कपडे कोंबतात। 2 जण तिचे हात पकडतो, 2 जण तिचे पाय पकडतो, मग प्रियांकाचे कपडे फाडायला सुरुवात करतात। तिचे सर्व कपडे ते काढून टाकल्यानंतर हे सर्व लोक एकामागोमाग एक 17 वर्षाच्या प्रियांकावर अत्याचार करतात। जेव्हा हे लोक आपलं घाणेरडं कृत्य पूर्ण करतात, त्यांना वाटतं की आता प्रियांकाला जिवंत ठेवणं काही बरोबर दिसत नाही, म्हणून ते तिचा गाळा दाबून तिलासुद्धा ठार मारतात आणि तिच्या निर्वस्त्र मृतदेहाला ते तिथं सोडून पळून जातात। इथपर्यंत घटना ऐकून वाटेल की हा एखादा रागातून केलेला सामूहिक अत्याचार आणि हत्या असेल, पण या केसमध्ये जितकं सरळ दिसत होतं तितकं सरळ काहीच नव्हतं। पुढे या घटनेमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न येणार होते। मग सुरू करूया या हत्याकांडमागची खरी साखळी। तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव आणि तुम्ही पाहतात गिट टू टॉक। 24 नोव्हेंबर 2021च्या रात्री हा संपूर्ण हत्याकांड झाला। दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 2021ला या कुटुंबाच्या घराजवळ असलेल्या बकरी आणि गायी जोरजोरात त्या ठिकाणी त्या ओरडू लागल्या। त्यांच्या आवाजाने शेजारी घरात येतात आणि तिथे त्यांना दिसतं की संपूर्ण कुटुंबाची क्रूरपणे हत्या झाली होती आणि घरच्या 17 वर्षाच्या मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। पोलिसांना कळवलं जातं। प्रयागराज पोलीस घटनास्थळी येतात। दलित कुटुंब असल्यामुळं या प्रकरणाची गंभीरता बघून सर्कल ऑफिसर, जिल्ह्याची SP, फॉरेन्सिक टीम सर्वजण घटनास्थळी पोहोचतात आणि तपास सुरू होतो। 4ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये प्रियांकावर एकापेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केल्याचं स्पष्ट होत होतं। गावकऱ्यांची चौकशी सुरू होते। पहिला क्लू मिळतो, या कुटुंबाला सरकारने काही जमीन दिली होती। त्यांच्या उपजीविकेसाठी त्या जमिनीवर गावातीलच एका उच्च जातीच्या माणसाची नजर होती। त्यावरून अनेकदा भांडणंसुद्धा झाल्या होत्या, त्यांच्या मारामाऱ्या झाल्या होत्या। त्यांनी SC/ST ॲक्ट अंतर्गत तक्रारही दाखल केली होती। त्या श्रीमंत कुटुंबाने पैसे देऊन पोलिसातून सुटकासुद्धा करून घेतली होती। त्यामुळं पहिला संशय त्यांच्यावर गेला। पोलिसांनी 11 लोकांवर FIR केला। त्यापैकी 4 जणांना त्यांनी ताब्यात घेतलं। बाकीचे लोक विविध शहरात, गावात पळून गेले होते। चौकशी झाली। मोबाईल लोकेशनवरून 7 जण त्या रात्री वेगवेगळ्या शहरात असल्याचं सिद्ध झालं, त्यामुळे ते निर्दोष सिद्ध झाले। उरलेले 4 जण दोषी असल्याचं कोणताही पुरावा मिळाला नाही। केस अडकला, कोणतीही नवी लीड मिळेना। मग 22 फेब्रुवारी 2022 रोजी SITची स्थापना झाली। SITने कुटुंबाचे मोबाईल तपासायला घेतले। कॉल डिटेल्स तपासताना कळलं की 17 वर्षाच्या प्रियांकाला काही दिवसांपासून एक मुलगा सतत कॉल आणि मेसेज करत होता। मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं सांगत होता। नंबरचा तपास केला तर कळलं की तो मुलगा एक जवळच्याच गावाचा, त्याचं नाव पवन कुमार सरोज। पोलिसांनी त्याला अटक केली। त्या ठिकाणी त्याची कडक चौकशी केली असता त्याने असा खुलासा केला की केसची संपूर्ण दिशाच बदलली। तो सांगतो त्याने प्रियांकाचा नंबर एका शेजाऱ्याकडून घेतला होता। त्याने प्रियांकाला रस्त्यात अनेक वेळा पाहिलं होतं। त्याला ती खूप आवडत होती। तो तिला एकतर प्रेम करत होता, पण कधी बोलता नाही आलं।
तो तिला सतत मेसेज करायचा. तर प्रियांका म्हणायची, मी तुला काही ओळखत नाही आहे, तू कोण आहे, तू कुठून बोलतोय. ती म्हणाली, जर खरंच प्रेम करत असशील तर स्वतःची तू मला ओळख सांग. पण तो खूप घाबरला होता. त्याला वाटत होतं ओळख जर सांगितली तर ती पोलिसात जाईल किंवा त्याला नाही म्हणेल, म्हणून तो कधी स्वतःची ओळख सांगत नव्हता. प्रियांका या गोष्टीने खूप त्रासली होती आणि तिने मेसेज केला, तू म्हणतोस की तू माझ्यावर खूप प्रेम करतो, पण मला तुझा तिरस्कार आहे, मला मेसेज करू नको. ही गोष्ट पवन कुमार सरोजला एवढी लागली की त्याने प्रियांकाला मारण्याचा प्लॅनच आखला. त्याने 3 मित्रांना आपल्या सोबत घेतलं आणि 24 नोव्हेंबर 2021च्या रात्री 4 जण ते प्रियांकाच्या घरात घुसले. आधी वडील, मग आई, मग 10 वर्षाच्या भावाची निर्गुणपणे हत्या केली. नंतर प्रियांकाच्या खोलीत गेले. तिला सांगितलं, मी तोच आहे जो तुला मेसेज करत होता. प्रियांका काही बोलण्याआधीच 4 जण तिच्यावर तुटून पडले, तिचे कपडे फाडले, तिच्यावर एकामागोमाग एक अत्याचार केला. मग तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकून ते पळून गेले. त्यांना वाटलं कोणी पाहिलं नाही, CCTV नाही, आपण कधीच पकडलं जाणार नाहीत. पण ते विसरले होते, त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स आधीच प्रियांकाच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाले होते. पोलिसांनी पवन आणि त्याचे 3 मित्र पकडले, ज्याने प्रियांकाचा नंबर दिला होता. त्याला सुद्धा अटक झाली. गावातील आधी आरोपी केलेले 11 जण पूर्णपणे निर्दोष सोडण्यात आले, कारण कोणताही पुरावा त्या ठिकाणी त्यांना मिळाला नाही. तर ही होती प्रयागराजच्या गौरी मोहनगंज गावातील हत्याकांडाची खरी साखळी. या प्रकरणातून एक गोष्ट शिकायला मिळते, जीवनात कधीही तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला धोका वाटला तर लगेच सतर्क व्हा. प्रियांकाने हवं तर आधीच तक्रार केली असती तर तिचं कुटुंब कदाचित आज जिवंत असतं.